कुठे होतो आपण? टाइप्स ऑफ वेस्ट पासून बघूयात आपण. ओके, फ्लुइडचा पहिला, फ्लुइड्स मध्ये काय सांगितलं? वॉटर. गॅस मध्ये काय सांगितलं? CO2. नायट्रोजनस वेस्ट मटेरियल मध्ये अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड, क्रिएटिनिन. नायट्रोजनस वेस्ट हे तीनच आहेत. क्रिएटिनिन हे वेगळं वेस्ट आहे. मिनरल सॉल्ट्स ऑफ सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम विच इफ आर प्रेझेंट इन द बॉडी इन एक्सेस आर एक्सक्रिटेड थ्रू युरिन. जास्त प्रमाणात झाले तर मग यालाच तर म्हणतात ना ऑस्मोरेग्युलेशन. जास्तीचे सोडियमचे सॉल्ट झाले, जास्तीचे कॅल्शियमचे सॉल्ट झाले, ते बॉडीच्या बाहेर टाकायचे. बॉडी इंडिकेट करते, जसं तुम्हाला तहान लागते, ऑटोमॅटिकली तहान लागते, बरोबर आहे. तहान लागली याचा अर्थ काय झालंय? बॉडीमध्ये पाण्याचं प्रमाण कमी झालंय, हे इंडिकेशन बॉडी तुम्हाला देते. तसंच आहे. सो अजून विच इफ आर प्रेझेंट इन द बॉडी इन एक्सेस आर एक्सक्रिटेड थ्रू, बघा, युरिनच्या मार्फत, की मग अशी पण लिहिलं होतं पण फिकल मॅटरच्या मार्फत. आणि अजून कशाच्या मार्फत? स्वेट, आपल्याला जो घाम येतो त्याच्या मार्फत पण बाहेर टाकतो. आता अजून एक आहे पिगमेंट्स. पिगमेंट्स फॉर्म ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन आर, मार्क करायचे, बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन. हे बघितले का आपण न्यूट्रिशन मध्ये? आठवतात का तुम्हाला हे पिगमेंट्स? राईट ना. आता त्याच्यात ते 2 क्वेश्चन होते आपल्याला, की फिकल मॅटरचा कलर कशामुळे असतो आणि युरिनचा कलर कशामुळे असतो. सो पिगमेंट्स हे कुठून आले? ब्रेकडाऊन ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कुठे असतं? आरबीसीज मध्ये असतं. आपण आरबीसीचा लाईफ स्पॅन शिकलोय. आरबीसीचा लाईफ स्पॅन किती असतो? 120 दिवस असतो. याचा अर्थ डेली काही ना काहीतरी आरबीसी ब्रेकडाऊन होत आहेत आणि त्याच्यातनं जे हिमोग्लोबिन येत आहे त्याच्या ब्रेकडाऊन मधनं तुम्हाला काय मिळत आहे? बिलिरुबिन. बिलिरुबिन हे पिगमेंट आहे. सो कशाच्या थ्रू बाहेर काढतो आपण? फिकल मॅटरच्या थ्रू. आणि म्हणून इथे होता की फिकल मॅटरचा ग्रीनिश येलो कलर जो आहे तो कशामुळे आहे? बिलिरुबिनमुळे आहे. हे आपण बाईल ज्यूस मधनं बाहेर टाकतो ना, बरोबर. नंतर दुसरा हा पण क्वेश्चन होता की युरोक्रोम हा पण एक एलिमिनेटेड थ्रू युरिन, आणि युरिनचा कलर जो आहे तो कशामुळे आहे? युरोक्रोममुळे. आणि फिकल मॅटरचा कलर जो आहे तो कशामुळे आहे? बिलिरुबिनमुळे. Also, the pigments present in foodstuff like beetroot consumed by organism, excess of vitamins, hormones and drugs taken are eliminated. असं आता विटॅमिन्स मध्ये कोणते विटॅमिन्स येतील सांगा बरं? युरिन मध्ये कोणते विटॅमिन्स येतील? तुम्ही विटॅमिन्सचे प्रकार काय काय बघितलाय? ए, डी, ABCD, E, K, B, C. मी मुद्दामून वेगळे वेगळे लिहिलेत. हे कसले आहेत आणि हे कसले आहेत? वॉटर सोल्युबल होत. आणि हे कसले आहेत? माता याच्यावरनं सांगा मला कोणते विटॅमिन्स युरिन मध्ये असतील? एक, येस, बी आणि सी हे विटॅमिन्स तुमच्या युरिन मध्ये सापडतील, कारण फॅट सोल्युबल विटॅमिन्स जे आहे ते फॅटी टिश्यू मध्ये स्टोअर होतात. पण हे विटॅमिन जर एक्स्ट्राचे झाले तर ते युरिनच्या थ्रू आपण बाहेर टाकतो. म्हणून हे सुद्धा विटॅमिन तुम्हाला रोज घ्यायला पाहिजेत. विटॅमिन बी आणि सी तुमच्या रोजच्या डाएटमध्ये पाहिजे. अजून काय सांगितलं? हॉर्मोन्स. एक्सेस हॉर्मोन्स जर बॉडीमध्ये तयार झाले, हॉर्मोन्स कुठे रिलीज होतात? ब्लडमध्ये. एंडोक्राइन ग्लँडचं सिक्रेशन आहे, त्याच्यामुळे जास्तीचे हॉर्मोन्स पण बाहेर पडतील. आणि ड्रग्स टेकन, जर तुम्ही काही कुठलं मेडिकेशन घेत असाल तर 100% तुम्ही जे औषध घेतले ते ऍब्झॉर्ब होत नाही. त्यातला काही पार्ट हा तसाच राहतो, अनऍब्झॉर्ब राहतो, आणि तो युरिनमध्ये येतो आणि तो युरिनच्या थ्रू आपण बाहेर टाकतो. जसं नॉर्फ्लॉक्स ही गोळी माहीत असेल तुम्हाला, एकदम ऑरेंज कलरची गोळी असते. ती गोळी जर कोणी घेत असेल तर युरिनचा कलर एकदम ऑरेंज कलरचा असतो. सो कधी कधी मेडिकेशनचा कलरनुसार सुद्धा तुमचा युरिनचा कलर डिसाईड होतो. त्याच्यावरनं समजून घ्यायचं की युरिनमधनं ते मेडिसिन बाहेर आलेलं आहे, घाबरून जायचं नाही लगेच. गोळीचा कलर बघायचा, कधी कधी डार्क कलर असतो, त्याच्यामुळे सुद्धा युरिनचा कलर आपला चेंज होतो. अजून काही पदार्थ सांगितले. स्पायसेस वी कंझ्युम कंटेन व्होलाटाइल सबस्टन्सेस दॅट आर एक्सक्रिटेड थ्रू लंग्स. स्पायसेस, ऑनियन, गार्लिक, कांदा लसूण खाल्ल्यानंतर वास येतो, तोंडाचा पण वास येतो, आणि इव्हन नाकातनं पण वास येतो. व्होलाटाइल सबस्टन्सेस आहेत ते सल्फर कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत. सो हे सगळे बॉडीमधले वेस्ट मटेरियल सांगितले तुम्हाला. आपण परत एकदा रिवाइज करूया कोणते कोणते वेस्ट मटेरियल बॉडीमध्ये तयार होतात आणि कशा पद्धतीने ते बॉडी बाहेर टाकते. पहिला काय होता? फ्लुइडच्या फॉर्ममध्ये. कोणता होता? वॉटर. दुसरा काय होता? गॅसच्या फॉर्ममध्ये CO2. नंतर तिसरा काय होता? नायट्रोजनस वेस्ट मध्ये अमोनिया, युरिया आणि युरिक ऍसिड. अजून क्रिएटिनिन आहे, मिनरल्स आहेत, सॉल्ट्स ऑफ सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम. नंतर पिगमेंट्स मध्ये हिमोग्लोबिनच्या ब्रेकडाऊनमुळे तयार होणारे बिलिरुबिन हे फिकल मॅटरच्या थ्रू बाहेर टाकतो, आणि युरोक्रोम जे आहे ते युरिनच्या थ्रू आपण बाहेर टाकतो. सो कलर ऑफ युरिन इज ड्यू टू युरोक्रोम आणि कलर ऑफ फिकल मॅटर इज ड्यू टू बिलिरुबिन.
नंतर बाकीचे फूड स्टफ. आता इथे एक राहिलं मगाशी सांगायचं, बीटरूट. फूड स्टफ म्हणजे बीटरूटचा कलर खूप डार्क असतो. बीट जर खूप जास्त खाण्यात आलं ना तर ते सुद्धा बाहेर टाकलं जातं आणि त्याचा कलर सुद्धा कधी कधी वेस्ट मटेरियलला येतो. विटॅमिन्स आहेत, हॉर्मोन्स आहेत, आणि जर काही ड्रग्स तुम्ही घेत असाल तर. आणि स्पायसेस मध्ये ऑनियन आणि गार्लिक जे वोलाटाईल सबस्टन्सेस आहेत. समजले सगळे वेस्ट मटेरियल. आता आपल्याला जायचं आपल्या मेटाबॉलिक वेस्ट कडे. Body of an organism can store excess carbohydrates and fats but is unable to store excess amino acid. बरोबर आहे, हे पण सांगितलंय. बॉडी अमायनो ऍसिड स्टोअर करत नाही. अमायनो ऍसिड्स कुठून येतात? प्रोटीन्स कडनं येतात. हेन्स एक्सेस अमायनो ऍसिड्स आर इसेन्शियली ब्रोकन डाऊन बाय द प्रोसेस कॉल्ड, मार्क करायचे, डीअमायनेशन. ह्याच्यावरती एमसीक्यूज ला क्वेश्चन असतो. Deamination. Excess of amino acids are converted into ammonia and the process is called as deamination. In this process, amino group is separated from the amino acid and ammonia is formed. Next one, toxic ammonia is either excreted as it is or further converted to less toxic form like urea or uric acid before excretion. There is no clear correlation. हा पार्ट समजलाय का इथपर्यंत सगळ्यांना? कोणता पार्ट? इथे दोन्ही हा कोणता म्हणजे हा अरे कोणता म्हणजे हा कसा येईल? प्रोटीन्स आर कन्वर्टेड इनटू अमायनो ऍसिड्स. एक्स्ट्रा अमायनो ऍसिड्स आर कन्वर्टेड इनटू अमोनिया and ammonia as it is highly toxic according to requirement they are converted into urea or uric acid. Depends कोणत्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये आहे. कारण काही ऑर्गॅनिझम जे आहे ते अमोनिया तयार झाला की लगेच बाहेर टाकतात. काही ऑर्गॅनिझमला त्याला युरियामध्ये कन्वर्ट करायला लागतं आणि काही ऑर्गॅनिझमला त्याला युरिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करायला लागतं. हे तुमच्या नोटबुक ते टेक्स्ट बुक मध्ये साईडला लिहून ठेवा, हे जे मी आता लिहिते तिथे. या प्रोसेसला म्हणतात डिअमायनेशन. डिअमायनेशन एमसीक्यूज ला आहे हे. आता हे कुठे घडतं ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि दिस इज कॉल्ड डिटॉक्स. डिटॉक्स ऐकलं असेल ना तुम्ही, बॉडी डिटॉक्स करतात लोक. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे टॉक्सिक इफेक्ट काय करायचा आहे? काढून टाकायचं. डिटॉक्स. ओके. आता हे सगळं कुठे घडतं माहितीये? इट ऑकर्स इन लिव्हर. दोन्ही प्रोसेसेस. डिअमायनेशन सुद्धा लिव्हर मध्ये होतं आणि डिटॉक्सिफिकेशन सुद्धा लिव्हर मध्ये होतं. आणि लिव्हरच्या सेल्सला नाव आहे हिपॅटोसाइट्स. कधी कधी हा पण क्वेश्चन असतो, हिपॅटोसाइट्स. आता तुमच्या लक्षात येईल, एक सिंपल एमसीक्यू ला क्वेश्चन आहे की युरिया इज प्रोड्युस्ड इन. ओके, युरिया इज प्रोड्युस्ड इन आणि लोक सांगतात किडनीमध्ये, कारण तुम्हाला वाटतं की किडनी बाहेर टाकते ना, पण युरिया किडनी नाही तयार करत. तयार करायचं काम कोण करतं? लिव्हर करतं. आणि बाहेर टाकायचं काम कोण करतं? किडनी करतं. समजलंय? सो अमोनिया असू द्या, युरिया असू द्या, युरिक ऍसिड असू द्या, हे सगळे नायट्रोजनस वेस्ट मटेरियल जे आहेत ते तयार होण्याचं ठिकाण कोण आहे? लिव्हर. लिव्हरला नाव आहे हिपॅट. आणि लिव्हरच्या सेल्सला काय म्हणायचं? हिपॅटोसाइट. साइट म्हणजे सेल. हिपॅटोसाइट्स. झालंय? आता देर इज नो क्लिअर को रिलेशन बिटवीन द फायलोजेनेटिक रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम. फायलोजेनेटिक म्हणजे इव्होल्युशनरी. फायलोजेनेटिक relationship of organisms and their major excretory products, but its habitat has. बघा, ऑर्गॅनिझम कसा इव्हॉल्व झालाय याच्यावरनं त्याचा कोणता वेस्ट प्रोडक्ट असेल हे इम्पॉर्टंट नाहीये, पण तो ऑर्गॅनिझम कोणत्या हॅबिटॅट मध्ये राहतोय हे जास्त मॅटर करतं. आणि त्याच्यानुसार त्यांनी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. आपण बघूया की हॅबिटॅट नुसार कसा फरक पडतो. हे एक्झाम्पल खूप वेळा एक्झामला आलेले आहे, मार्क करायचंय. टाडपोल लार्वा म्हणजे कोण माहितीये? बेडकाचं पिल्लू. ओके. टाडपोल लार्वा ऑफ फ्रॉग एक्सक्रीट. काय त्याचं वेस्ट मटेरियल? अमोनिया. अँड ऍडल्ट फ्रॉग मोस्टली कसा आहे? युरिओटेलिक. म्हणजे तो काय एक्सक्रीट करतो? युरिया. बघा, ऑर्गॅनिझम एकच आहे, पण लार्वा जो आहे इथे साईडला आपण लिहून ठेवूया. लार्वा काय एक्सक्रीट करतोय? अमोनिया. हा क्वेश्चन आहे ना एमसीक्यूज ला एकत्रच येतो, असं एकत्रच विचारला जातो. दोन फिल इन द ब्लँकच्या फॉर्म मध्ये येतो. आणि ऍडल्ट जो फ्रॉग आहे, ऍडल्ट फ्रॉगचं वेस्ट मटेरियल आहे युरिया. आता असं का झालं? कारण दोघांचा हॅबिटॅट मॅटर करतो. लार्वा जो आहे बेडकाचा, बेडकाची पिल्लं पावसाळ्याच्या दिवसात खूप संख्या वाढते बेडकांची, कारण पावसाच्या पाण्यासोबत बेडकांची पिल्लं खाली येतात. असं किती जणांना म्हणायचंय? असं किती जणांना म्हणायचंय की पावसाच्या पाण्यासोबत बेडकाची पिल्लं खाली येतात आणि म्हणून बेडकांची संख्या वाढते? असं वाटतं तुम्हाला? नाही.
तो बेडूक आहे ना खालीच असतो लपून बसलेला, तो सुप्तावस्थेमध्ये असतो ना, त्याचं हायबरनेशन असतं किंवा ॲस्टिवेशन. हायबरनेशन म्हणजे त्याची विंटर स्लीप आणि ॲस्टिवेशन म्हणजे समर स्लीप, हो की नाही? सो जेव्हा फेवरेबल कंडिशन्स नसतात तेव्हा तो हायबरनेशन मध्ये जातो किंवा ॲस्टिवेशन मध्ये जातो, आणि त्याच्या फेवरेबल कंडिशन्स काय आहेत? त्याला खूप सारं पाणी लागतं, आणि मग पावसाळ्याच्या दिवसामध्ये ती बेडकं बाहेर येतात. यांच्यामधलं रिप्रोडक्शनचा जो प्रकार आहे बेडकाचा, त्याला म्हणतात एक्सटर्नल फर्टिलायझेशन. याचा अर्थ काय होतो? हे जे बेडकं आहेत ना, त्यांचे गॅमेट्स आहेत ना, एग्ज आणि स्पर्म पाण्यामध्ये सोडून देतात, आणि पाण्यामध्ये ते एग्जला स्पर्म काय करतात? फर्टिलाइज करतात. समजते? ते गॅमेट्स बाहेर सोडून देतात, आणि म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यांची संख्या वाढते, फर्टिलाइज्ड एग्स तयार होतात. म्हणून याला काय म्हणायचं? एक्सटर्नल फर्टिलायझेशन. मग जन्मलं ते लार्वा कशात आहे? पाण्यामध्ये आहे, बरोबर ना? पाण्यामध्ये की नाही लार्वा? तो बेडकाचं पिल्लू बघितलंय का कधी कसं दिसतं? त्याला कोणी म्हणणारच नाही असा बेडूक होईल असा मोठा झाल्यावरती, असा वेगळा दिसतो एवढा तो, मेटामॉर्फोसिस दाखवतो तो. सो हे छोटं पिल्लू जे आहे ते कंटिन्युअसली पाण्यामध्ये असतं, म्हणजे ह्याचा हॅबिटॅट काय आहे? ॲक्वॅटिक हॅबिटॅट आहे. आणि ॲक्वॅटिक हॅबिटॅट असल्यामुळे त्याचं वेस्ट मटेरियल काय आहे? अमोनिया. आता हा जो मोठा झालाय तो शहाणा झाला थोडासा, हळूहळू जमिनीवरती पण जायला लागला, पाण्यावरती पण राहायला लागला, आणि मग त्याची बॉडी अडॅप्ट झाली कोणत्या वेस्ट मटेरियलसाठी? युरियासाठी. हे अजून तुम्हाला पुढे जसं लेसन होईल ना तसं क्लिअर होत जाईल, कारण कोणत्या वेस्ट मटेरियलला किती पाणी बाहेर टाकायला लागतं ह्याच्यावरती डिपेंड असतं. अमोनियाला पाणी जास्त लागतं, युरियाला त्याच्यापेक्षा कमी लागतं, युरिक ऍसिडला तर खूपच कमी पाणी लागतं. मग जो ऑर्गॅनिझम हे वॉटर कॉन्झर्वेशन करायचे त्याच्यानुसार त्याचं वेस्ट मटेरियल असणार आहे. आता हा लार्वा अमोनियाच्या फॉर्म मध्ये काय एक्सक्रीट करतोय? तो ऑलरेडी पाण्यामध्ये राहतोय, तो तेवढा एफोर्ड करू शकतो, कारण 1 ग्रॅम अमोनियाला जर बाहेर टाकायचं तर 300 ते 500 ml पाणी लागतं. तेवढं वॉटर लॉस तो अफोर्ड करू शकतोय, म्हणून त्याचं वेस्ट मटेरियल काय झालं? अमोनिया. सो अकॉर्डिंग टू हॅबिटॅट ऑफ द ऑर्गॅनिझम, टाडपोल लार्वा हा कंटिन्युअसली ॲक्वॅटिक हॅबिटॅट मध्ये असतो, जन्मला तो पाण्यातच असतो, त्याच्यामुळे त्याचं वेस्ट अमोनिया, आणि तोच अडल्ट फ्रॉग मध्ये कन्वर्ट झाला की वेस्ट काय होतं त्याचं? युरिया. सम टेरेस्ट्रियल टर्टल्स एक्सक्रीट युरिक ऍसिड whereas other excrete युरिया और अमोनिया. टर्टल्स म्हणजे कोण? कासव, बरोबर ना? सो तुम्ही कासवांना बघितलं असेल, काही कासव कंटिन्युअसली पाण्यामध्ये पण असतात, काही कासव जमिनीवरती पण राहतात, काही कासव जमीन पाणी या दोघांमध्ये पण असतात. सो हे अकॉर्डिंग टू हॅबिटॅट अगेन. आता हा जर टेरेस्ट्रियल टर्टल असेल तर तो कशाच्या फॉर्म मध्ये सांगतात? युरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये. तोच जर थोडासा पाण्यामध्ये असेल तर तो युरिया आणि अमोनियाच्या फॉर्म मध्ये. सो ऑर्गॅनिझमचा हॅबिटॅट ठरवतं. ओके, एक गोष्ट सांगितली की ऑर्गॅनिझमचा हॅबिटॅट डिसाइड करतो कोणत्या टाईपचं वेस्ट मटेरियल तो बाहेर टाकेल. Animals can be broadly classified into 3 types based on nitrogenous waste they produce. So 3 प्रकार सांगितलेत त्यांनी. Ammonia is the basic product of deamination process. हे कळालंय deamination सगळ्यांना? But it is highly toxic and hence it is to be diluted immediately if there is no or limited access to water. Need for conservation of ammonia becomes conversion of ammonia becomes necessary. So thus availability of water plays a key role in deciding mode of excretion of an organism, and these are of the following 3 types. इथे पॉइंट काय सांगितलंय? वॉटरची अवेबिलिटी किती आहे, ते वेस्ट मटेरियल जे बॉडीमध्ये तयार झालंय ते बाहेर टाकायला पाणी अवेलेबल आहे का, असेल तर तो तेवढं अफोर्ड करू शकतो का, याच्यावरनं त्याचं वेस्ट मटेरियल डिसाइड होईल. आता याचा अर्थ काही ॲनिमल्स युरियोटेलिक आहेत म्हणजे काय? त्यांच्या बॉडीमध्ये डायरेक्ट युरिया तयार झाला का? नाही. सगळ्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये पहिल्यांदा काय तयार होणार आहे? अमोनियाच तयार होणार आहे. सगळे ऑर्गॅनिझम प्रोटीन खातात, सगळ्यांच्या बॉडीमध्ये अमायनो ऍसिड्स 21 अमायनो ऍसिड्स आहेत. त्यात एक शेवटचा जो आहे तो एवढा युजफुल नाही, पण आपण 20 अमायनो ऍसिड्स सांगतो. त्याच्यातले 9 अमायनो ऍसिड्स हे इसेन्शियल असतात आणि राहिलेले 11 अमायनो ऍसिड्स हे नॉन इसेन्शियल आहेत. सो जे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स आहेत ना ते आपल्याला डाएट मधनं घ्यावे लागतात आपल्याला कंपल्सरी. ओके, सो हे सगळे, मग तो प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असू द्या, युकॅरियोटिक असू द्या, सगळ्यांना अमायनो ऍसिडची गरज आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांच्या बॉडीमध्ये एक्स्ट्रा अमायनो ऍसिडचं कन्व्हर्जन कशात झालंय? अमोनियामध्ये. तिथून पुढे डिसाइड होणार युरियामध्ये जायचं का युरिक ऍसिडमध्ये जायचं. सो आता इथे 3 कॅटेगरीज दिलेल्या आहेत. पहिली कॅटेगरी आहे ॲमेनोटेलिझम. ॲमेनोटेलिझम म्हणजे याचं वेस्ट मटेरियल कशाच्या फॉर्म मध्ये असेल? अमोनियाच्या फॉर्म मध्ये असेल. दुसरा दिलाय बघा युरिओटेलिझम, म्हणजे याचं वेस्ट मटेरियल कशाच्या फॉर्म मध्ये आहे? युरियाच्या फॉर्म मध्ये आहे.
आणि युरिकोटेलिझम म्हणजे याचं वेस्ट मटेरियल कशाच्या फॉर्म मध्ये आहे, युरिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये. आता लक्षात येईल, मग ह्याचा एकत्र चार्टच्या फॉर्म मध्ये पण सांगते. पहिला आपण अमोनिया कसा तयार होतो बघूया. पहिला, एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ अमोनिया इज कॉल्ड ॲज ॲमोनोटेलिझम. समजलं, सिंपल डेफिनेशन. जर एखादा प्राणी अमोनियाच्या फॉर्म मध्ये नायट्रोजनस वेस्ट बाहेर टाकत असेल तर ते प्रोसेसला काय म्हणायचं, ॲमोनोटेलिझम. प्रोसेसला म्हटलंय मी. It is basic in nature, hence it would disturb the pH of body if retained. If retained म्हणजे जास्त काळ जर बॉडीमध्ये राहिला तर. Slight increase in pH would disturb all enzyme catabolized reactions in the body and would also make the plasma membrane unstable. म्हणजे बॉडीची पीएच, ब्लडची पीएच किती आहे माहिती आहे, 7.4 आहे ब्लडची पीएच. ओके, ही आपल्याला कायम मेंटेन करायची. स्लाइटली ऍसिडिक झालं, स्लाइटली बेसिक जरी झालं तरी बॉडीमधले जे एन्झाईम्स आहेत ते पर्टिक्युलर पीएच ला काम करतात. हे मान्य आहे का तुम्हाला? माउथमध्ये 6.8 पीएच होती, स्टमकमध्ये 1.8 पीएच होती, इंटेस्टाईनमध्ये गेल्यावर 7.8 पीएच झाली. पीएच का वेगवेगळ्या आहेत? तिथे जे ऍक्ट होत आहेत एन्झाईम त्याच पीएचला काम करणार आहेत. मग बॉडीची पीएच जरी स्लाइटली बदलली तरी सगळ्या एन्झायमॅटिक ऍक्शन्स होणार नाहीयेत. आणि मग सगळा जो इलेक्ट्रोलाइट केमिकल लोचा म्हणतो ना बॉडीमधला, तो सगळा बिघडेल. कधी कधी ना तो केमिकल लोचा काय झालं हे समजत नाही. बऱ्याच वेळा लोकांना फिट्स येतात, सगळं सिटी स्कॅन वगैरे, MRI वगैरे सगळं नॉर्मल असतं, पण इथे प्रॉब्लेम झालेला असतो. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स त्यांचा बिघडला असतो. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडला की सगळं आतलं सर्किटच बिघडणार सगळं बॉडीचं. सो इट इज रेडिली सोल्युबल इन वॉटर. सोल्युबिलिटी सांगतात अमोनियाची, पटकन सोल्युबल होतो. नीड्स लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर टू डायल्यूट अँड रिड्यूस द टॉक्झिसिटी. However, it is energy saving mechanism of excretion, and hence all animals that have plenty of water available for dilution of ammonia excrete nitrogenous waste in the form of ammonia. ज्यांच्याकडे खूप पाणी आहे शरीरातनं बाहेर टाकण्यासाठी ते सगळे प्राणी कोणत्या फॉर्म मध्ये बाहेर टाकतात, अमोनियाच्या फॉर्म मध्ये. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲमोनोटेलिक. मार्क करायचे, 1 ग्रॅम अमोनियाला 300 ते 500 ml वॉटर लागतं बाहेर टाकायला. 1 ग्रॅम अमोनियाला जर तुमच्या बॉडीच्या बाहेर टाकायचंय तर इट रिक्वायर्स 300 to 500 ml ऑफ वॉटर. ॲमोनोटेलिझम इज फाउंड, व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यावरती जास्त क्वेश्चन्स असतात एमसीक्यूजला. एक्झाम्पल्स काय काय एक्झाम्पल्स आहेत बघा. ॲक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट्स, बोनी फिशेस, ॲक्वॅटिक और लार्वा एम्फिबियन. बरोबर आहे ना, आता बघितलं ना बेडकाचं पिल्लू ॲमोनोटेलिक आहे. ॲनिमल्स विदाउट एक्सक्रिटरी सिस्टीम आर ऑल्सो ॲमोनोटेलिक. जसं प्रोटोझोआ हा सिंगल युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, कुठली त्याला एक्सक्रिटरी सिस्टीम नाहीये, पण त्याच्यामधलं वेस्ट मटेरियल सुद्धा कशाच्या फॉर्म मध्ये, अमोनियाच्या फॉर्म मध्ये. ॲमोनोटेलिक ॲनिमल्स एक्सक्रीट अमोनिया थ्रू जनरल बॉडी सरफेस किंवा गिल्स अँड किडनी. जसा प्राणी असेल तसे त्याचे एक्सक्रिटरी ऑर्गन्स असतील. आता दुसरा, हे तिन्ही बघितल्यानंतर आपण कंपॅरिझन मध्ये जाणार आहे. दुसरा कोणता आहे, युरिओटेलिझम. याचा अर्थ वेस्ट मटेरियल कशाच्या फॉर्म मध्ये असणार आहे, युरियाच्या फॉर्म मध्ये असणार आहे. सो एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिया. मार्क करून ठेवायचा, युरियाचा तुम्हाला फॉर्म्युला पण माहित पाहिजे काय आहे. इज कॉल्ड युरिओटेलिझम. युरिया कसा आहे, लेस टॉक्सिक आहे, लेस वॉटर सोल्युबल आहे दॅन अमोनिया, and hence it can be concentrated to some extent in body. So काही काळ तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये युरियाला ठेवू शकता. Due to this it requires less water for elimination. So compared to ammonia about 100 times less water in human and several hundred times in camel, kangaroo, rat and shark. As it is less toxic, less water soluble, hence ureotelism is suitable for animals those need conservation of water टू सम एक्सटेंट. म्हणजे जसे आपल्यासारखे प्राणी, आपल्याला काही प्रमाणामध्ये वॉटर बॉडीमध्ये कॉन्झर्व करायचंय. हेन्स इट इज कॉमनली मार्क करायचंय सीन इन टेरेस्ट्रियल ॲनिमल. जमिनीवरती राहणारे प्राणी जे आहेत ते युरियाच्या फॉर्म मध्ये वेस्ट मटेरियल बाहेर टाकतात. ॲज टू कॉन्झर्व वॉटर इट टेक्स, मार्क करायचे, 50 ml पाणी लागतंय फॉर रिमूव्हल ऑफ 1 ग्रॅम ऑफ अमोनिया इन द फॉर्म ऑफ युरिया. मॅमल्स, इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स, मॅमल्स, कार्टिलेजनस फिशेस, त्याच्यामध्ये शार्क अँड रेज, मेनी ॲक्वॅटिक रेप्टाइल्स, मोस्ट ऑफ द ॲडल्ट ॲम्फिबियन म्हणजे फ्रॉग आर युरिओटेलिक अँड दे कन्वर्ट अमोनिया टू युरिया. कुठे घडतं हे, लिव्हरमध्येच. कोणतं नाव आहे त्या सायकलचं नाव दिलंय बघा त्यांनी, ऑपरेटिंग ऑर्निथिन सायकल किंवा युरिया सायकल किंवा क्रेब्स अँड हॅन्सलेट सायकल. पुढचा पार्ट, एक युरिया तयार करायला किती ATP लागतात. जसं त्यांनी अमोनियाला सांगितलं की एनर्जी सेव्हिंग प्रोसेस आहे,
तसं ही एनर्जी कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. अमोनियाचं कन्व्हर्जन युरियामध्ये करायचंय तर किती लागतात? 3 ATP फॉर 1 मॉलिक्युल ऑफ युरिया. एक युरियाचा मॉलिक्युल तयार व्हायला 3 ATP वापरले जातात. हे वेगळं MCQ साठी आहे. शार्क रिटेन मोर युरिया इन देअर बॉडी फ्लुइड टू मेक देअर ब्लड आयसोटोनिक टू सराउंडिंग मरीन वॉटर अँड दिस हेल्प्स देम टू प्रिव्हेंट पॉसिबल लॉस ऑफ वॉटर बाय एक्झॉस्मॉसिस. मग हे का सांगितलं? कारण शार्क कुठे राहतो? खाऱ्या पाण्यामध्ये. जर तो ज्या वॉटरमध्ये राहतोय त्याचं बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे, हे तुम्हाला माहिती आहे की बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जास्ती आहे तर त्याच्या बॉडीतनं पाणी काय होईल? बाहेर खेचलं जाईल, बरोबर ना? एक्झॉस्मोसिस होईल आणि त्याच्या बॉडीतनं पाणी जर बाहेर गेलं तर तो काय होईल? मरून जाईल. पाण्याचं वॉटरचं बॅलन्स त्याच्या बॉडीतला बिघडेल. त्याला काय करायचंय? खाऱ्या पाण्यात पण राहायचंय आणि बॉडीचा बॅलन्स पण आपला ठेवायचा आहे, बॉडी फ्लुइडचा बॅलन्स ठेवायचा आहे. म्हणून तो काय करतो? युरियाला काय करतो? बॉडीमध्ये रिटेन करून ठेवतो, एक्सक्रीट करत नाही. काही प्रमाणामध्ये तो बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवतो. का? तर बाहेरचं वॉटर आणि आतलं बॉडीचं फ्लुइड यांचं कॉन्सन्ट्रेशन मॅच झालं पाहिजे, ते करण्यासाठी तो करतोय. समजलंय? हा खाऱ्या पाण्यातला मासा आहे. खाऱ्या पाण्यातले मासे बॉडी फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल आणि बाहेरच्या पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जर जास्ती असेल तर बॉडीतनं पाणी काढून घेतलं जाईल, डिहायड्रेट होतील ते. आणि हे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून शार्क काय करतो? रिटेन करतो युरिया. समजलंय? दुसरा कोणता झाला? युरियोटेलिझम. चार्टच्या फॉर्म मध्ये बघितलं अजून क्लिअर होईल तुम्हाला. आणि तिसरा आहे युरिकोटेलिझम. एलिमिनेशन ऑफ नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म ऑफ युरिक ऍसिड इज कॉल्ड एज युरिकोटेलिझम. युरिक ऍसिड इज लीस्ट टॉक्सिक. टॉक्झिसिटी कशी डिस्क्राईब करणार? अमोनिया हायली टॉक्सिक, युरिया लेस टॉक्सिक आणि युरिक ऍसिड लीस्ट टॉक्सिक. सोल्युबिलिटी पण कशी कम्पेअर करणार? रेडिली सोल्युबल, लेस सोल्युबल, इनसोल्युबल. समजते ना? कमी कमी करत चाललंय. सो युरिक ऍसिड इज लीस्ट टॉक्सिक and hence can be retained in the body for some time in concentrated form. Sometime नाही, जास्त काळ, युरियापेक्षा जास्त काळ तुम्ही बॉडीमध्ये ह्याला ठेवू शकता. It is least soluble in water and hence minimum, mark करा, 5 to 10 ml of water is required only, or no need of water for its elimination. Hence animals those need to consume more water, they follow uricotelism. अमोनिया इज कन्व्हर्टेड इंटू युरिक ऍसिड बाय, मार्क करायचं, ह्याचं पाथवेचं नाव आहे आयनोसिनिक पाथवे, इन द लिव्हर ऑफ बर्ड्स. कारण बर्ड्स, आता एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल, तुम्ही पाल तर सगळ्यांच्या घरात असते, किती आपलं किचन स्वच्छ असू द्या किंवा काही असू द्या, पाली येतेच आपल्या घरामध्ये. पालीचं वेस्ट मटेरियल बघितलंय कधी? ब्लॅक अँड व्हाईट पार्ट असतो की नाही? तो ब्लॅक जो पार्ट असतो ना तो तिच्या डायजेस्टिव्ह वेस्ट मधनं आलेला असतो आणि व्हाईट जो पार्ट असतो ना युरिक ऍसिडचा पार्ट असतो, ते युरिक ऍसिड असतं. त्याचे सेपरेट ओपनिंग्स नाही आहेत त्यांना, की युरिन वेगळ्या मार्गाने बाहेर पडतंय किंवा फिकल मॅटर वेगळ्या मार्गाने बाहेर पडतंय. त्यांचं बोथ एकाच मार्गाने बाहेर पडतंय. सेम पक्ष्यांचं पण तसंच आहे. पक्ष्यांचं डायजेस्टिव्ह वेस्ट आणि एक्सक्रिटरी वेस्ट एकाच मार्गातनं बाहेर पडतं. म्हणून पक्ष्यांनी कधी प्रसाद दिला असेल तुम्हाला, साधा चिमणीने सुद्धा, तर त्याच्यामध्ये ग्रीन, ब्लॅक आणि व्हाईट पार्ट असतो की नाही? किंवा कबुतराचं बघा, ग्रीन आणि व्हाईट पार्ट जास्त असतो की नाही? सो जो ग्रीन पार्ट असतो तो त्याचा डायजेस्टिव्ह वेस्ट आहे आणि व्हाईट पार्ट आहे जो पेस्टच्या फॉर्म मध्ये आहे तो काय असतो? युरिक ऍसिड असतो. समजतंय का? अरे देतात कधी कधी प्रसाद, असे उडतं उडतं पण देतात, काही नाही, आपण नेमके खाली सापडलो तर त्याला काय करणार? आपण झाडाखाली बसलेला असेल तर होतं असं. सो हेन्स animals those need to conserve more water, they follow uricotelism. Ammonia is converted into uric acid by inosinic pathway in the liver of birds. म्हणजे अमोनिया पण लिव्हर मध्ये तयार होतं, युरिक ऍसिड सुद्धा लिव्हर मध्येच तयार होतं. इन एक्झाम्पल्स बघा, बर्ड्स, इन्सेक्ट्स, मेनी रेप्टाइल्स, लँड स्नेल. लँड स्नेल म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला? गोगलगाय माहिती आहे सगळ्यांना? पाण्यामध्ये पण राहते का गोगलगाय? येस. प्लेन बॅकवाली पण गोगलगाय असते, शंखवाली पण गोगलगाय असते, पण गोगलगाय फार कमी झाल्यात आता. शंखवाली गोगलगाय तर दिसत पण नाही आता. दे आर युरिकोटेलिक बिकॉज दे नीड टू कॉन्झर्व द वॉटर. हाऊएव्हर दे हॅव टू स्पेंड मोर एनर्जी. सो जेवढं वेस्ट मटेरियल तुम्हाला पुढच्या फॉर्म मध्ये जायचंय ना तेवढं एनर्जी जास्त लागणार आहे. जसं अमोनियाला कमी, युरियाला जास्त, युरिक ऍसिडला अजून लागणार. सो आता आपण ह्याचा चार्ट बनवायचा आहे आणि चार्टच्या फॉर्म मध्येच हे लक्षात ठेवायचंय. मी नोट्स मध्ये पण तसंच दिलेलं आहे. तुम्हीच मला सांगताल, मी चार्ट बनवस तोपर्यंत तुम्ही ते वाचून घ्या, एक्झाम्पल्स वगैरे सगळे.
वाचायला सांगितलं तर गप्पा मारताय. किती कॉलम्स केलेत बघा मी, काय काय कॅरेक्टरिस्टिक्स घेतलेत त्याच्यानुसार मला तुम्ही तिघांचेही सांगायचे. कॉलम थोडे मी जास्त घेतले त्यावेळेस. पहिला घेऊयात आपण अमोनिया. ओके, पहिला घेऊयात आपण. वेस्ट मटेरियलचं नाव आहे आपल्या अमोनिया. ॲनिमल्सला काय म्हणणार तुम्ही? टेलिक ॲनिमल्स. प्रोसेसला काय म्हणणार? टेलिझम. फॉर्मेशन कुठे होतं? लिव्हरमध्ये. कोणत्या प्रोसेसनी होतं? डिअमायनेशन. ओके, या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवायला सोपं जातं. सो इट इज फॉर्म्ड इन लिव्हर बाय डिअमायनेशन. अमाऊंट ऑफ वॉटर फॉर 1 ग्रॅम. फॉर 1 ग्रॅम किती लागलंय? 300 to 500 ml ऑफ वॉटर. सॉल्युबिलिटी कसं आहे? रेडिली सोल्युबल होत आहे. सो रेडिली सोल्युबल. टॉक्झिसिटी हायली टॉक्झिक आहे. नंतर मला एक्झाम्पल सांगा. आधी हा बेसिक चार्ट आपण भरून घेऊयात, मग एक्झाम्पल सांगा मला. तिघांचे पण एक्झाम्पल सांगायचे तुम्हाला. दुसरं कोणाला घेऊया? युरियाला घेऊया दुसरा. ओके, युरिया. सो नेक्स्ट मटेरियल इज युरिया. काय म्हणणार ह्याला? युरियोटेलिक ॲनिमल्स. प्रोसेसला काय म्हणणार? युरियोटेलिझम. कोणत्या सायकलनी तयार होतात हे? युरिया सायकल किंवा क्रेब सायकल. तुम्ही क्रेब सायकल इकडे पण बघितलंय ना, रेस्पिरेशन मध्ये पण बघितलंय क्रेब सायकल. ओके, युरिया सायकल किंवा क्रेब सायकलनी. अगेन कुठे तयार होतं हे? लिव्हर मध्येच. कुठे तयार होतं? लिव्हर मध्येच. किती पाणी लागतं? 50 ml. ओके, कसं सोल्युबल आहे? लेस सोल्युबल आहे. टॉक्झिसिटी लेस टॉक्झिक आहे. बरोबर का? आता लास्ट वन कोण आहे? युरिक ऍसिड. युरिक ऍसिड ॲनिमल्सला काय म्हणणार तुम्ही? युरिकोटेलिक. प्रोसेसला काय म्हणणार? युरिकोटेलिझम. पाथवे आयनोसिनिक पाथवे. कुठे घडतोय हा पण पाथवे? वेअर इट इज टेकिंग प्लेस? इन लिव्हर. अमाऊंट ऑफ वॉटर 5 to 10 ml. सोल्युबल कसं आहे? लिस्ट किंवा ऑलमोस्ट इनसोल्युबल आहे. आणि टॉक्झिसिटी लीस्ट टॉक्झिक आहे. दॅट मीन्स यू कॅन स्टोर इट फॉर लॉंगर टाइम. आता मला एक्झाम्पल सांगायचं फटाफट. बोला, याचे एक्झाम्पल्स बोला. ॲक्वॅटिक इनव्हर्टिब्रेट्स. इनव्हर्टिब्रेट्स. पुढे बोनी फिश. त्याचे एक्झाम्पल दिले का काही? नाही ना. पुढे ॲक्वॅटिक लार्वा ॲम्फिबियनचा. अजून प्रोटोझोआ. झाले का? एवढे 4 आहेत. पुढचे एक्झाम्पल सांगायचे. चला. मॅमल्स, कार्टिलेजनस फिशेस. ओके, त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेत बघा. का लिहायचे एक्झाम्पल्स? कधी कधी ना ऑप्शन मध्ये कार्टिलेजनस फिश येत नाही, फिशची नावं येतात. शार्क अँड रे. मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे की शार्क अँड रे कसे आहेत? युरियोटेलिक आहेत. अजून कोण आहेत? रेप्टाइल्स म्हणजे फ्रॉग. बरोबर. अडल्ट ॲम्फिबियन म्हणजे फ्रॉग. शेवटचे एक्झाम्पल सांगायचं आहे. बर्ड्स. अजून इन्सेक्ट्स, रेप्टाइल्स, लँड स्नेल. झाले?
सगळे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, तर याच्या बाहेरचे एक्झाम्पल्स येणार नाही आहे तुम्हाला. ह्याच्यावरती MCQsला हा पार्ट जास्त विचारतात. हा पार्ट त्याच्यामध्ये अमाऊंट ऑफ वॉटर किंवा त्याची टॉक्झिसिटी. आता ह्याच्यातनं काय लक्षात आलंय तुमच्या की कोणत्या टाईपचं वेस्ट मटेरियल असेल हे डिपेंड असतं किती प्रमाणात ते वॉटर देऊ शकतात ते बाहेर टाकायला. आपल्याकडे जर असं आपण पाण्यात राहत असतो तर मे बी असं झालं असतं की आपलं वेस्ट मटेरियल अमोनियाच्या फॉर्ममध्ये असतं. हे असं आहे ना, घरामध्ये जसं कचरा, ओला कचरा साठला घरामध्ये तर रोजच्या रोज बाहेर टाकला पाहिजे. सुका कचरा चालतो आपल्याला किती पण दिवस ठेवलेला, पण ओला कचरा नाही चालत. का नाही चालत? तर तो कुजायला लागतो. 8 दिवस ठेवला तर काय होईल तुम्हालाही माहिती आहे. तसंच हे बॉडीमध्ये, म्हणजे काही कचरा आपला घरातला हा इमिजिएटली बाहेर टाकायला लागतो, कारण तो घरामध्ये आपण रिटेन करून ठेवू शकत नाही. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असा काही कचरा आहे जो इमिजिएटली बॉडीच्या बाहेर गेलाच पाहिजे. आणि जर बॉडीमध्ये तसं मेकॅनिझम नसेल तर बॉडी त्याला काय करते, दुसऱ्या कुठल्या तरी फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करते. बरोबर आहे. आता समजा घरामध्ये अशी काही सोय झाली नसतीच झाली की अरे घरामध्ये ना कचरा घ्यायला गाडीच येत नाहीये, मग काय केलं असतं तुम्ही घरामध्ये ओल्या कचऱ्याचं? येस, तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये माती टाकली असती, त्याच्यात तो कुजायला ठेवला असता, डिकम्पोज केला असता. असे कितीतरी लोक करतात, हो की नाही? करोनाच्या काळात कचरा कसा गेला माहितीये तुम्हाला? कोणाला आठवतंय का करोनाच्या काळात? मला आता जस्ट रिमाइंड झालं की करोनाच्या काळात तर गाडी येत नव्हती, कचरा कसे आपण बाहेर टाकायचो? बाहेर तर जाऊ देत नव्हते आणि कचरा तर तयार होत होता. तो कचरा जायचा कुठे? पूर्ण ब्लँक आहे. तुम्हाला तरी आठवतंय का काही? नाही तुम्ही, अरे कुठे नव्हते म्हणजे काय? हा हा, तुम्ही बाहेर टाकत असाल. ओके, ठीक आहे. आजच्या पुरता एवढाच पार्ट बघणार आहे आपण. परत बघूया आपण काय काय शिकलोय. आपल्या लेसनचं नाव आहे एक्सक्रिशन आणि ऑस्मो रेग्युलेशन. एक्सक्रिशन मध्ये आपण रिमूव्हल ऑफ नॉन गॅशियस नायट्रोजनस वेस्ट हे कुठून काढतोय आपण? ब्लड मधनं. सो ह्या लेसन मध्ये बेसिकली ब्लड मधलं वेस्ट मटेरियल कसं काढायचं, कसं काढलं जातं, त्याची काय सिस्टीम आहे हे शिकायचं. हे इतकं सोपं नाहीये. तुम्ही कधी असा विचार पण केला नसेल अरे युरिनला जातोय आपण, ब्लॅडर मध्ये स्टोअर केलं जातंय, हो की नाही? आपलं असं मेकॅनिझम आहे काय, आलं की चाललं, आलं की चाललं? नाही ना, कितीतरी काळ आपण स्टोअर करून ठेवतोय. असा विचार करा ना की काय युरियामध्ये कन्वर्ट करावं लागलं असेल. कारण बॉडीचं तसं सिस्टीमच आपली तशी. आपल्याकडे ब्लॅडर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये युरिन साठवून ठेवायचंय, म्हणजे आपल्याला ते काही काळ बॉडीमध्येच ठेवायचंय. मग जर काही काळ बॉडीमध्ये ठेवायचंय तर काय करायला लागेल? त्याला वेगळ्या फॉर्ममध्ये काहीतरी कन्वर्ट करावं लागेल. बरोबर. ऑस्मो रेग्युलेशनचं मिनिंग काय होतं? बॉडीमध्ये मिनरल्सचा आणि वॉटरचा बॅलन्स तुम्हाला करायचा आहे. हे पण कळेल तुम्हाला पुढे की कसं बॉडीमध्ये. बॉडीचं असं आहे की बॉडी ना ऑलवेज ट्राय टू कम टू इक्विलिब्रियम, पण कधी येतच नाही इक्विलिब्रियमला. बॉडी सतत पाण्याचं प्रमाण कोणीतरी कमी करतं, कोणीतरी वाढवायचं काम करतं, कोणीतरी कमी करतं, हे सतत चालू आहे बॉडीमध्ये. त्याच्यामुळे आपल्या बॉडीचा बॅलन्स राहतोय. ऑस्मो रेग्युलेशन समजलं. टाइप्स ऑफ वेस्ट बघितले बॉडीमध्ये, कशा कशा मार्गाने ते बाहेर टाकले जातात. मेन आपण स्किनच्या मार्फत, नाकाच्या मार्फत किंवा युरिनच्या मार्फत, फिकल मॅटरच्या मार्फत असे वेस्ट मटेरियल बाहेर पडतात. काही सेल्स लाईक आरबीसी आपल्या बॉडीमध्ये रोज मरतायत, कारण 120 दिवस त्यांचा लाईफ स्पॅन आहे. तर बॉडीच्या आतमध्येच त्यांचं डायजेशन होते आणि त्यांचे जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते पिगमेंटच्या फॉर्ममध्ये बाहेर पडतात बाईल ज्यूस मधनं, कारण लिव्हरमध्ये हे सगळं जातं. माहिती आहे ना तुम्हाला? लिव्हर आणि स्प्लीन बघितलं होतं, डिस्ट्रॉय कुठे होतात हे शिकला ना तुम्ही आरबीसी मध्ये. आणि ग्रेव्हयार्ड कोणाला म्हणतात आरबीसीचं? स्प्लीन इज कॉल्ड ॲज अ ग्रेव्हयार्ड ऑफ आरबीसी. असं हळूहळू एक एक सिस्टीम शिकत जाऊ ना, तेव्हा अख्खी बॉडी अशी कोरिलेट व्हायला सुरुवात होते आपली. रिलेट करत जातो आपण, एक एक सिस्टीम एक एका सिस्टीमशी रिलेट करतो. जसं आता तुम्ही रेस्पिरेशनला इकडे सर्क्युलेशनशी रिलेट केलं, तर हे सर्क्युलेशन तुम्ही इकडे पण रिलेट करताल. हे 3 मेन टाईपचे वेस्ट आहेत जे बॉडीमध्ये तयार होतात. अमोनिया बेसिकली प्रोटीन्स कडनं येतो, जे ते प्रोटीन हे फूड मटेरियल बॉडी स्टोअर करत नाही. बॉडी त्याचे सिम्पली अमायनो ऍसिडमध्ये आधी कन्वर्ट करते आणि एक्स्ट्राचे अमायनो ऍसिड्स अमोनियामध्ये जातात, ज्याला डिअमायनेशन म्हणतात. सो ऑल दीज वेस्ट मटेरियल, नायट्रोजनस वेस्ट मटेरियल, दे आर प्रोड्युस्ड इन लिव्हर बाय हिपॅटोसाइट. सो पहिलाच क्वेश्चन, युरिया असू द्या काही असू द्या, तयार कुठे होतोय? लिव्हरमध्ये, ना की किडनीमध्ये. लिव्हरमध्ये. असाच एक क्वेश्चन आहे त्याच्याशी रिलेटेड की हायेस्ट अमाऊंट ऑफ युरिया विल फाइंड इन, ते आर्टरी देतात, हिपॅटिक आर्टरी, हिपॅटिक व्हेन, रिनल आर्टरी, रिनल व्हेन. सो वेस्ट मटेरियल घेऊन जाणारी व्हेन असते का आर्टरी असते? वेस्ट घेऊन जाणारी, जसं तुम्ही ऑक्सिजन आणि CO2 साठी शिकलाय ब्लडमध्ये. सो व्हेन CO2 घेऊन जाते का ऑक्सिजन घेऊन जाते? CO2 घेऊन जाते. म्हणजे व्हेनचं काम काय आहे? वेस्ट मटेरियल घेऊन जाणं
आणि आर्टरीचं काम काय आहे, घेऊन येणं. मग लिव्हरकडनं बाहेर पडलेली व्हेनचं नाव काय आहे, हिपॅटिक व्हेन. जर युरिया लिव्हरमध्ये तयार होत असेल तर सगळ्यात जास्त युरिया कोणामध्ये असेल, हिपॅटिक व्हेनमध्ये असेल. समजतंय? ओके, झाली झोप. मोठे मोठे डोळे करून बघायचा प्रयत्न करतोय. हे लक्षात येईल सगळ्यांच्या. उद्या परत आपण रिवाइज करू आणि मग एक्सक्रीटरी सिस्टीमला सुरुवात करू.